स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे. तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर तुम्हाला उपाय माहिती आवडली असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका. तर आपण आता जाणार आहोत आपल्या विषयाकडे. तर तो म्हणजे उन्हाळ्यात ऑइली केसांची काळजी कशी घ्यावी व हेअर केअर रुटीन टिप्स. काहींना उन्हाळ्यात केस तेलकट होण्याची समस्या जाणवते. केस वारंवार धुवूनही ते चिपचिपीत वाटतात. तर मग हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठीच आहे ज्यांचे उन्हाळ्यात केस खूप ऑइली होत असतात. तर मी ज्या काही टिप्स किंवा वीकली रुटीन सांगणार आहे त्या अगदी सोप्या व नैसर्गिक आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलेही महागडे प्रोडक्ट्स वापरण्याची गरज नाही आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. ऑइली तेलकट केसांची उन्हाळ्यात विशेष काळजी घेणे गरजेचे असते. कारण उन्हाळ्यात घाम आणि जास्त तेलामुळे केस चिकट, घाणेरडे आणि कधीकधी कोंडा किंवा स्काल्प इन्फेक्शनचे कारण बनतात. तर केसांची उन्हाळ्यात काळजी कशी घ्यावी ते मी आता सांगते. पहिलं म्हणजे सॉफ्ट क्लॅरिफाईंग शॅम्पू वापरायचा आहे. आठवड्यातून 2 वेळेस, जो की सल्फेट मुक्त, सौम्य ऑइली स्काल्पसाठी खास तयार केलेला शॅम्पू तुम्हाला वापरायचा आहे. दरवेळी केस धुतल्यानंतर हलकाच कंडिशनर फक्त केसांच्या टोकावर लावायचा आहे, स्काल्पवर लावायचं नाहीये. वारंवार केस धुणं टाळायचं आहे. रोज केस धुणे टाळायचं. यामुळे होतं काय, स्काल्प आणखी तेल तयार करतो, त्यामुळे आणखी तेल सिक्रेट होतं व केस जी आहे ती ऑइली होतात. 2-3 दिवसातून एकदा शॅम्पू करायचा आहे आणि गरज असल्यास मधल्या दिवशी केवळ पाण्याने किंवा सौम्य हर्बल केस धुवायचे आहे. दुसरं म्हणजे घरगुती उपाय करायचे आहे, म्हणजे स्काल्प डिटॉक्स करायचा आहे. आठवड्यातून एकदा स्काल्प डिटॉक्स करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी 2 चमचे कोरफड म्हणजेच ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे, 2 चमचे लिंबाचा रस घ्यायचा आहे, 1 चमचा गुलाब पाणी मिक्स करून स्काल्पला 20 मिनिटं लावून ठेवायचं आहे. नंतर केस धुवून घ्यायचे आहे. यामुळे होतं काय, केसांचा जो तेलकटपणा आहे कमी होतो आणि स्काल्प जो आहे तो फ्रेश राहतो. नंतरची काळजी म्हणजे ड्राय शॅम्पू वापरायचा आहे, केवळ गरजेच्या वेळीच. उन्हाळ्यात बाहेर जाताना किंवा तेलकट केस वाटल्यास ड्राय शॅम्पू तुम्ही वापरू शकता. ड्राय शॅम्पूमुळे होतं काय की केस जे आहे ते ताजे आणि जास्त तेलकट न दिसता मोकळे दिसतात. आता पुढील जी काळजी आहे ती म्हणजे तेल कमी प्रमाणात वापरायचं आहे. ऑइली केस आहे तर जड तेल लावू नका. फक्त आठवड्यातून एकदा 1 किंवा 2 तासांसाठीच कमी प्रमाणात लाईट ऑइल जसे की जोजोबा ऑइल किंवा टी ट्री ऑइल मिश्रित तेल वापरा आणि लगेचच 1 ते 2 तासामध्ये केस धुवायचे आहे. जास्त वेळ तेल केसांवर ठेवायचं नाहीये. पुढची काळजी म्हणजे स्कार्फ किंवा टोपी वापरायची आहे. उन्हाळ्यात थेट सूर्यप्रकाश आणि धुळीतून केसांना वाचवायचं आहे. टोपी किंवा स्कार्फ बांधूनच बाहेर पडायचं आहे व थेट सूर्यप्रकाशापासून बचाव करायचा आहे. पुढची काळजी म्हणजे प्रॉपर डाएट घ्यायचं आहे आणि भरपूर पाणी प्यायचं आहे. जास्त तेलकट स्काल्पचा एक मोठा कारण म्हणजे आहार आहे. तळलेले, जास्त तेलकट आणि प्रोसेस्ड पदार्थ कमी करा. ओमेगा 3, हिरव्या भाज्या, दही, लिंबू, फळे आणि भरपूर पाणी तुम्हाला प्यायचं आहे. म्हणजे कमीत कमी 2.5 ते 3 लिटर तुम्हाला रोज पाणी पिणे आवश्यक आहे. केस जे आहे ते जास्त गरम पाण्यानेही धुवायचे नाहीये व जास्त थंड पाण्यानेही धुवायचे नाहीये. कोमट पाण्याने केस धुवायचे आहे. कारण जर गरम पाणी वापरलं तर हे स्काल्पमधील तेल ग्रंथींना अजून ॲक्टिव्ह करतात आणि जे केस आहे ते आपले जास्त ऑइली दिसू लागतात. पुढील काळजी म्हणजे जास्त केमिकल ट्रीटमेंट्स आणि हीट ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या टाळायच्या आहे. स्ट्रेटनिंग, कलरिंग किंवा केमिकल स्पा हे करायचं नाहीये उन्हाळ्यामध्ये. हे स्काल्प आणि केस आणखी असंतुलित करतात व केस जे आहे ते जास्त प्रमाणात डॅमेज व्हायला लागतात. पुढची काळजी म्हणजे सिल्क किंवा सॅटिन पिलोज वापरायचं आहे झोपताना. तेलकट केसांना झोपताना घर्षणामुळे केस आणखी चिकट होतात. सॅटिन किंवा सिल्क पिलो केस वापरल्याने
केस कमी फ्रीज होतात आणि सहज तेलकट होत नाहीत. म्हणजे झोपताना तुम्हाला सिल्क किंवा सॅटिनच्या पिलो कव्हर असलेलेच पिलो वापरायचे आहे. पुढील काळजी म्हणजे योग्य प्रकारचा कंगवा किंवा कोंब किंवा ब्रश जो आहे तो वापरायचा आहे. प्लास्टिक किंवा मेटल कंगव्याऐवजी तुम्ही वुडन कोंब वापरायचा आहे, जो तेलकटपणा नियंत्रित करतो व केस तुटण्यापासून वाचवतो. केस ओले असताना जोरात केस विंचरू नका, यामुळे केस तुटू शकतात आणि तेल उत्पादन सुद्धा वाढू शकतात आणि यामुळे साहजिक केस ऑइली होऊ शकतात. त्यानंतरची काळजी म्हणजे ऑइली केसांसाठी मास्क वापरायचा आहे. त्यामध्ये तुम्ही दही नैसर्गिकरित्या स्काल्प स्वच्छ करते आणि तेल संतुलित ठेवते. पण मी काही तुम्हाला घरगुती सांगणार आहे मास्क, तसे तुम्ही वापरू शकता. 2 चमचे दही, 1 चमचा बेसन, 1 लिंबाचा रस मिसळून स्काल्पवर 20 मिनिटं ठेवायचं आहे व नंतर केस धुवायचे आहे. तर ही ऑइली हेअर केअर रुटीन किंवा काळजी नियमितपणे पालन केल्यास तुम्ही तेलकट केसांच्या समस्येवर नियंत्रण अवश्य मिळवू शकता. तर आता मी तुम्हाला ऑइली केसांसाठी उन्हाळ्यातील वीकली रुटीन सांगणार आहे. हे रुटीन स्काल्प स्वच्छ ठेवण्यासाठी, अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यासाठी आणि केस मोकळे व निरोगी ठेवण्यासाठी मदत करेल. सोमवारी काय करायचंय तुम्हाला? शॅम्पू प्लस कंडिशनर करायचंय. सौम्य क्लॅरिफाईंग शॅम्पू वापरायचा आहे. फक्त केसांच्या टोकावर हलकाच कंडिशनर लावायचा आहे. केस 70 ते 80% वाळल्यानंतर अँटी फ्रीज सिरम लावायचं आहे. मंगळवारी स्काल्प डिटॉक्स मास्क लावायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 चमचे ॲलोवेरा जेल, 1 चमचा लिंबू रस, थोडं गुलाब पाणी मिक्स करून स्काल्पला 20 मिनिटं लावा व नंतर कोमट पाण्याने केस धुवून घ्या विदाउट शॅम्पू. याच्याने केस एकदम तुम्हाला ताजेतवाने वाटतील. बुधवारी तुम्हाला आराम करायचा आहे. केसांना कोणताही प्रोडक्ट न लावता मोकळे ठेवा. गरज असेल तर गुलाब पाणी स्प्रे करा. त्यानंतर गुरुवारी हलकं तेल लावून ठेवा 1 तासासाठी व नंतर तुम्ही शॅम्पू करू शकतात. त्याच्यामध्ये तेलामध्ये तुम्ही बदाम तेल लावू शकता. स्काल्पला जोजोबा ऑइल लावू शकतात. 1 तास ठेवायचे तेल लावून आणि नंतर माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करायचं आहे. शुक्रवारी तुम्हाला ड्राय शॅम्पू वापरायचा आहे. फक्त गरज असेल त्यांनीच वापरायचं आहे. म्हणजेच केस खूप चिकट वाटत असतील पण धुणे शक्य नसेल तर ड्राय शॅम्पू वापरा. तर त्याच्यासाठी तुम्ही घरगुती उपायही करू शकता. कॉर्न स्टार्च किंवा मुलतानी माती थोडीशी स्काल्पवर लावून ब्रश करून घ्या व नंतर केस धुवून घ्या. शनिवारी डीप क्लिनिंग शॅम्पू यूज करायचा आहे. आठवड्यातून एकदा स्काल्प डीप क्लीन करायला चारकोल शॅम्पू किंवा टी ट्री शॅम्पू वापरायचा आहे. कंडिशनर फक्त टोकावरच लावायचं आहे. बाहेर जाताना टोपी किंवा स्कार्फ वापरायला विसरायची नाहीये. त्यानंतर रविवारी नैसर्गिक मास्क डे म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्यामध्ये 2 चमचे दही, 1 चमचा बेसन, 1 चमचा लिंबू रस मिक्स करायचं आहे. 30 मिनिटं लावून ठेवायचं आहे. नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवायचे आहे. अजून जर काही टिप्स हव्या असतील तर केस थोडे चिकट वाटत असतील तर थोडं गुलाब पाणी स्प्रे करा आणि सगळे केस मोकळे ठेवा. केस धुतल्यावर ओल्या केसांना हात लावणे कमी करा. यामुळे केस जे आहे ते जास्त तेलकट होतात. तर ह्या होत्या टिप्स, काळजी किंवा तुमचं वीकली रुटीन की तुमच्या केसांचा तेलकटपणा कमी करू शकता आणि ते कायम ताजेतवाने ठेवू शकता. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि नवीन आणि उपयुक्त हेअर केअर टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचे केस आणि तुम्ही दोघंही हॅप्पी आणि हेल्दी राहा. धन्यवाद.